Hello students, welcome to this video. In this video for 9th standard Science and Technology part first. So in part first, the first chapter Laws of Motion. So in Laws of Motion, today's topic is Newton's second law of motion. So first discuss about the momentum. So momentum means संवेग. पहिल्यांदा आपण मोमेंटम म्हणजे काय ते बघू आणि नंतर न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन हा डिस्कस करू. सो व्हॉट इज मीन बाय द मोमेंटम? द इफेक्ट ऑफ वन ऑब्जेक्ट स्ट्रायकिंग अनदर ऑब्जेक्ट डिपेंड्स बोथ ऑन द मास अँड इट्स व्हेलॉसिटी. बघा, सी द पिक्चर्स. समजा एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टशी जेव्हा स्ट्रायकिंग होतो म्हणजे आघात होतो, so it depends upon its mass and velocity. म्हणजे एखाद्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर केलेल्या आघाताचा परिणाम हा त्या वस्तूचे वस्तुमान व तिचा वेग या दोन्हीवर अवलंबून असतो. This means that the effect of the force depends on a property related to both mass and velocity of the striking object. This property was termed as momentum. बघा, म्हणजे बलाचा परिणाम घडवून आणण्यासाठी वस्तूचे वस्तुमान व वेग यांना एकत्र जोडणारा गुणधर्म कारणीभूत असतो आणि या गुणधर्मालाच संवेग असं म्हटलं जातं. म्हणजे बघा, एखाद्या वस्तूने समजा दुसऱ्या वस्तूवर आघात केला म्हणजे त्यांच्यामध्ये स्ट्रायकिंग झालं, तर त्याचा जो परिणाम आहे तो वस्तूचं वस्तुमान आणि तिचा वेग या दोन्हीवरती तो अवलंबून असतो. मग हा बलाचा जो परिणाम आहे, इफेक्ट ऑफ द फोर्स, हा बलाचा जो परिणाम आहे, हा परिणाम घडवून आणण्यासाठी वस्तूचं जे वस्तुमान आहे, मास अँड व्हेलॉसिटी, म्हणजे तिचं वस्तुमान आणि तिचा वेग यांना एकत्र जोडणारा जो गुणधर्म असतो, त्या गुणधर्मालाच मोमेंटम असं म्हटलं जातं. मोमेंटम म्हणजे संवेग. बघा, इकडे अजून एक पिक्चर्स आहे. व्हॉट इज मोमेंटम? मास ऑफ बायसिकल इज m and mass of truck is capital M. Velocity is same for both. बघा, एका पिक्चर मध्ये बायसिकल दिसते आणि एका पिक्चर मध्ये ट्रक दिसते. बायसिकलचं मास हे ट्रकच्या मास पेक्षा कसं असणार आहे? लेस असणार आहे आणि ट्रकचं मास हे मोर असणार आहे. परंतु इथे दोघांचाही वेग हा कसा आहे? सारखा आहे. Velocity is same for both. Which will be easy for the above man to stop bicycle or truck? मग आता हा जो माणूस दाखवलेला आहे त्याला बायसिकल किंवा ट्रक ह्या दोन्हींना जर थांबवायचं असेल तर तो कोणाला थांबवू शकेल? तर ऑब्वियसली बायसिकलला, बिकॉज मास ऑफ ट्रक इज हेवियर दॅन बायसिकल. म्हणजे ट्रकचं जे वस्तुमान आहे ते वस्तुमान बायसिकलपेक्षा जास्त आहे, म्हणून तो त्याला थांबवू शकत नाही. and this is the momentum. So actually, what is the definition of momentum? So momentum is the product of mass and velocity of an object. म्हणजे संवेग हा वस्तूचे वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार होय. जे वस्तूचं वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार म्हणजेच काय असतो? संवेग असतो. So momentum is denoted as P. So P is equal to mv. That is the formula of momentum. P is equal to mv. M means mass and v means velocity of an object. So P is momentum. So P is equal to mv.
Then also momentum is a vector quantity. Why it is vector quantity? See, momentum has magnitude as well as direction. बघा मोमेंटमला मॅग्निट्यूड पण आहे आणि डिरेक्शन पण आहे. सो इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॅलर क्वांटिटी आणि व्हेक्टर क्वांटिटी बघितली होती. मग ज्या मोमेंटम आहे, मोमेंटमला मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन हे दोन्ही आहेत, म्हणून ती व्हेक्टर क्वांटिटी आहे. its direction is the same as that of velocity. आता मोमेंटमची जी दिशा आहे ती दिशा वेगाच्या दिशेने असते. In SI system, the unit of momentum is kilogram meter per second. बघा SI सिस्टीम मध्ये मोमेंटमचं जे युनिट आहे, जे एकक आहे, इट इज kilogram meter per second. So mass is measured as kilogram. So kilogram, and V velocity is measured as meter per second. So momentum unit is kilogram meter per second. While in CGS system, it is gram centimeter per second. आणि CGS सिस्टीम मध्ये त्याचं युनिट आहे किंवा एकक आहे gram centimeter per second. That is the momentum. Then actually discuss about the Newton's second law of motion. So what is the Newton's second law of motion? The rate of change of momentum is proportional to the applied force. The rate of change of momentum is proportional to the applied force. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. अप्लाइड फोर्स म्हणजे प्रयुक्त बल, म्हणजे ज्याच्यावर आपण बल लावतो त्याला म्हणतात अप्लाइड फोर्स. अँड रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे संवेग परिवर्तनाचा दर. चेंज म्हणजे परिवर्तन म्हणजे बदल होतो त्याच्यात. रेट म्हणजे दर. The rate of change of momentum is proportional to the applied force. म्हणजे संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. And the change of momentum occurs in the direction of the force. म्हणजेच काय? संवेगाचे जे परिवर्तन आहे ते बलाच्या दिशेने होते. Change of momentum occurs in the direction of the force. म्हणजे त्याची जी दिशा आहे ती बलाच्या दिशेने असते. This is the Newton's second law of motion. So I repeat it. The rate of change of momentum is proportional to the applied force, and the change of momentum occurs in the direction of the force. Suppose an object of mass m has an initial velocity u. समजा एखादा मास ऑब्जेक्ट आहे, त्याचं मास m आहे आणि त्याचा सुरुवातीचा जो वेग आहे तो आहे u. When a force F is applied in the direction of its velocity for time t, its velocity becomes v. बघा, समजा m वस्तुमान असणारी एक वस्तू सुरुवातीला u वेगाने जात असताना तिच्या गतीच्या दिशेने F इतके बल प्रयुक्त केल्यास t इतक्या वेळेनंतर वस्तूचा वेग v होतो. एखाद्या वस्तूचं वस्तुमान जर m घेतलं तर त्याची इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे सुरुवातीचा वेग हा u असेल आणि तिच्या गतीच्या दिशेने जर आपण फोर्स अप्लाइड केला म्हणजे प्रयुक्त बल जर लावले तर ती t इतक्या वेळेने तिचा जो शेवटचा वेग आहे म्हणजे आपण ज्याला अंतिम वेग म्हणतो तो वेग काय असणार आहे v असणार आहे.
Therefore, the initial momentum of the object is equal to mu. म्हणजे बघा वस्तूचा सुरुवातीचा संवेग हा काय आहे mu. u म्हणजे इनिशियल वेलॉसिटी आणि m मीन्स मास. सो mu. कारण इथे आपण मोमेंटम बघतोय. So momentum is related to the mass and velocity. The product of mass and velocity. Momentum म्हणजे काय? Product of mass and velocity म्हणजे वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार. मग इनिशियल मोमेंटम म्हणजे काय? सुरुवातीचा संवेग. हा काय असणार आहे? मास आणि आपण इनिशियल वेलॉसिटी कशाने डिनोट करतो? u ने. म्हणून इथं काय घेतलं आहे? mu म्हणजे m into u. The initial momentum of the object is equal to mu. mu means m into u. Its final momentum after time t is equal to mv. आता फायनल मोमेंटम म्हणजे काय? तर अंतिम संवेग. म्हणजे ठराविक काळानंतर जो अंतिम संवेग असणार आहे वस्तूचा तो काय असणार आहे mv. बघा फायनल व्हेलॉसिटी आपण कशाने डिनोट करतो? v ने डिनोट करतो. मग इथे आपल्याला फायनल मोमेंटम घ्यायचं आहे. मोमेंटम म्हणजे प्रोडक्ट ऑफ मास इंटू व्हेलॉसिटी. मग इथे आपण घेतलेलं आहे फायनल मोमेंटम इज m इंटू v. Therefore, rate of change of momentum is equal to rate of change of momentum म्हणजे काय? संवेग परिवर्तनाचा दर. So therefore, rate of change of momentum is equal to change in momentum divided by time. Change in momentum म्हणजे संवेगातील बदल किंवा संवेगात होणारा बदल त्याला भागिले काय आहे? टाइम आहे. Therefore, rate of change of momentum is equal to mv minus mu divided by t. बघा चेंज इन आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं बघा ऍक्सेलरेशन म्हणजे काय? तर ऍक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी. मग व्हेलॉसिटी कशी चेंज होते? फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. मग इथे आपण चेंज इन मोमेंटम घेतलेलं आहे. चेंज इन मोमेंटम म्हणजे काय? तर फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. म्हणून इथे चेंज इन मोमेंटम आपण काय घेतलंय? फायनल मोमेंटम इज इक्वल टू mv मायनस इनिशियल मोमेंटम दॅट इज mu. सो mv मायनस mu डिवायडेड बाय t. Therefore, आता इथे m कॉमन निघेल and v minus u. So m into v minus u divided by t. So therefore m a. आता a म्हणजे काय? तर बघा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं ऍक्सेलरेशन इज इक्वल टू v minus u divided by t is equal to a. ऍक्सेलरेशन म्हणजे काय? फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम म्हणजेच v मायनस u डिवायडेड बाय t इज इक्वल टू काय? a. मग तोच आपण इथे काय केला? पुट केला. म्हणजे v मायनस u डिवायडेड बाय t याची जी व्हॅल्यू आहे a ती आपण इथे पुट केलेली आहे. मग काय आली ती? ma. So according to Newton's second law of motion म्हणजे आता न्यूटनच्या सेकंड लॉ नुसार the rate of change of momentum is proportional to the applied force. Rate of change of momentum is proportional to applied force. म्हणजे न्यूटनचा जो सेकंड लॉ आहे त्याच्यानुसार बघा न्यूटनचा सेकंड लॉ काय होता? The rate of change of momentum is proportional to the applied force. मग आपण तेच इथे समीकरणाद्वारे लिहिलेलं आहे बघा. Therefore, ma is proportional to f. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे काय? आपण काय व्हॅल्यू काढली? ma म्हणजे मास इंटू ऍक्सेलरेशन. मग रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आपण घेतला ma and is proportional to applied force. Applied force म्हणजेच काय? f. So ma proportional to f. आता हे प्रपोर्शनॅलिटीचं साइन जे आहे ते आपल्याला काढून टाकायचं असेल तर आपण काय घेतो? कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी घेतो.
So therefore m is equal to kma. K means what? K means constant of proportionality and its value is 1. त्याची व्हॅल्यू ही काय घेणार आहे आपण इथे 1 घेणार आहे. So therefore F is equal to ma. That is the Newton's second law of motion. So force is equal to mass into acceleration. Students, when consider of two objects having different masses. See these pictures. The two objects and having different masses. That is, one object is 400 kilogram and second object is 40 kilogram. So these are the two objects having different masses. Suppose a force F acts for time t on both objects. समजा आता ह्या दोन्ही ऑब्जेक्ट्सवर आपण काय केला फोर्स अप्लाय केला एका ठराविक कालावधीमध्ये. मग काय होईल? समजा बघा दोन्ही ऑब्जेक्ट तुम्हाला दिसतात, एक 40 किलोग्रॅमचा एक 400 किलोग्रॅमचा. ह्या दोन्ही ऑब्जेक्टवर जर आपण फोर्स अप्लाय केला, बघा तिथे माणूस दिसतोय, तो माणूस त्याच्यावर फोर्स अप्लाय करतोय. मग काय होईल? व्हॉट इज हॅपन? The lighter object starts moving faster than the heavier object. बघा आता हेवियर ऑब्जेक्ट कोणता आहे? 400 किलोग्रॅमचा आणि लाइटर ऑब्जेक्ट कोणता आहे? 40 किलोग्रॅमचा. मग 40 किलोग्रॅमचा ऑब्जेक्ट काय होईल? जास्त पटकन तो मूव्ह होईल दॅन हेवियर ऑब्जेक्ट. म्हणजे 400 किलोग्रॅमचा जो ऑब्जेक्ट आहे त्याच्यापेक्षा 40 किलोग्रॅमचा ऑब्जेक्ट हा पटकन मूव्ह होईल. दोन्हींकडे बल सारखंच आहे. बल सारखं असलं तरी जो 40 kgचा ऑब्जेक्ट आहे तो काय होईल? फास्ट मूव्ह होईल दॅन द हेवियर ऑब्जेक्ट. Thus, if the same force is applied on different object, बघा या दोन्हींवरती दोघांचा मास वेगवेगळा आहे, एकाचं जास्त एकाचं कमी आहे, त्यांच्यावर सारखाच फोर्स आहे. The change in momentum is the same. तरी पण त्यांचं जे मोमेंटम आहे, चेंज इन मोमेंटम म्हणजे त्यांचं जे संवेग परिवर्तन आहे ते कसं असणार आहे? द सेम. म्हणजे त्यांचं संवेग परिवर्तन जे आहे ते कसं असणार आहे? सारखंच असणार आहे. बघा अजून एक एक्झाम्पल बघू आपण. If the same force is applied to an object with greater mass. बघा इथे तुम्हाला पिक्चर मध्ये बघा एक माणूस ट्रॉली ढकलताना दिसतोय. तर एका ट्रॉलीमध्ये कमी मासचं ऑब्जेक्ट आहे आणि दुसऱ्या ट्रॉलीमध्ये मोर मासचं ऑब्जेक्ट ठेवलेले. आता ज्या वेळेस तो त्याच्यावरती फोर्स अप्लाय करेल, फोर्स अप्लाय केल्यानंतर ज्यामध्ये कमी मास आहे, लेस मासचा ऑब्जेक्ट आहे, ती ट्रॉली काय होईल? पटकन तिचा स्पीड काय होईल? इन्क्रीज होईल. म्हणजे तिथे ॲक्सेलरेशन कसं असणार आहे? मोर असणार आहे. आणि ज्या ट्रॉलीमध्ये मोर मास आहे म्हणजे ऑब्जेक्टचं जास्त वस्तुमान आहे तिथे स्पीड काय होईल? डिक्रीज होईल किंवा स्लोवर होईल आणि तिथे ॲक्सेलरेशन कसं असणार आहे? लेस ॲक्सेलरेशन असणार आहे. The object accelerates at a slower rate because mass adds inertia. कारण बघा जिथे मोर मास आहे तिथे त्या ऑब्जेक्टला काय प्राप्त होतं? इनर्शिया. इनर्शिया म्हणजे काय? जडत्व. म्हणजे त्याला जडत्व प्राप्त झाल्यामुळे त्याचा स्पीड जो आहे तो काय होतो? स्लोवर होतो. आणि स्लोवर झाल्यामुळे तिथे काय होतं? लेस ॲक्सेलरेशन. So in SI system the unit of force is Newton. बघा SI सिस्टीम मध्ये फोर्सचं जे युनिट आहे ते काय आहे? न्यूटन आहे. लक्षात ठेवा हे खूप महत्वाचं आहे. In SI system the unit of force is Newton and it is denoted as capital N. So Newton means the force necessary to cause an acceleration of 1 meter per second square
in an object of mass 1 kilogram is called 1 Newton. बघा 1 किलोग्रॅम वस्तुमानात 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर त्वरण निर्माण करणाऱ्या बलास 1 न्यूटन बल असं म्हटलं जातं. म्हणजे 1 किलोग्रॅम वस्तुमान असेल एखाद्या वस्तूचं तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर त्वरण निर्माण करणारं जे बल असतं त्या बलास काय म्हटलं जातं 1 न्यूटन बल किंवा 1 न्यूटन. So 1 Newton is equal to 1 kilogram into 1 meter per second square. म्हणजे 1 किलोग्रॅमचं जर ऑब्जेक्ट असेल मास ऑफ ऑब्जेक्ट तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं त्वरण निर्माण करायचं असेल म्हणजे त्याच्यासाठी जेवढा फोर्स आपल्याला लागेल त्या फोर्सला काय म्हटलं जातं 1 न्यूटन. In CGS system, the unit of force is a dyne. आता CGS system मध्ये फोर्सचं जे युनिट आहे ते काय आहे डाईन आहे. And dyne means the force necessary to cause an acceleration of 1 centimeter per second square in an object of mass 1 kilogram is called 1 dyne. म्हणजे काय तर 1 ग्रॅम वस्तुमानात 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर त्वरण निर्माण करणाऱ्या बलास काय म्हटलं जातं 1 डाईन. म्हणजे 1 ग्रॅम वस्तुमान असलेलं जे ऑब्जेक्ट आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं त्वरण निर्माण करणारं जे बल आहे त्या बलास काय म्हटलं जातं 1 डाईन. So 1 dyne is equal to 1 gram into 1 centimeter per second square. Is most important